नमस्कार. आज आपण जाणून घेणार आहोत चांगल्या आरोग्यासाठी 7 सोप्या पायऱ्या. चांगल्या आरोग्याची जागा कोणीही घेऊ शकत नाही. जर तुमचे शरीर निरोगी असेल तर तुमचे मन निरोगी आणि निरोगी आयुष्य असेल. निरोगी राहणे सोपे आहे आणि हे सुनिश्चित करण्यासाठी तुम्हाला व्यायामशाळेत कठोर परिश्रम करण्याची किंवा उकडलेले आणि कोमल पदार्थ खाण्याची गरज नाही. निरोगी राहण्यासाठी तुम्हाला फक्त काही आरोग्यदायी सवयी तुमच्या जीवनशैलीमध्ये समाविष्ट करणे आवश्यक आहे. तथापि आहार, झोप, व्यायाम इत्यादींसह आपल्या जीवनशैलीच्या सवयींमध्ये झालेल्या बदलामुळे आपल्या जीवनामध्ये अनिष्ट बदल घडून आला आहे आणि त्यामुळे आपले शरीर आजारांना बळी पडले आहे. आजारी पडण्यावर कोणाचेही नियंत्रण नसले तरी आजारांपासून दूर ठेवण्यासाठी सावधगिरीची पावले नक्कीच उचलू शकतो. आपल्या जीवनशैलीच्या सवयी आमूलाग्र बदलल्या आहेत आणि जर आपल्या सवयी सुधारण्यासाठी काही पावले उचलली नाहीत तर आपले शरीर अनेक गंभीर आरोग्य परिस्थिती आणि रोगांना बळी पडू शकते. आपल्या जीवनशैलीतील बदल हे आपल्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम करत आहेत. चांगल्या आरोग्यासाठीच्या 7 पायऱ्या. काही सोप्या पायऱ्या तुमचे आरोग्य आणि एकूणच जीवनमान सुधारण्यासाठी आश्चर्यकारक काम करू शकतात. या सोप्या पायऱ्या आहेत ज्या तुमच्या दैनंदिन दिनचर्येत समाविष्ट करणे सोपे आहे आणि तुम्हाला निरोगी होण्यासाठी मार्ग सोडून जाण्याची गरज नाही. 1. झोपेच्या बाबतीत तडजोड करू नका. तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी मानवी शरीराला दररोज 8 तासांची झोप आवश्यक असल्याचा वैज्ञानिक संशोधनाचा दावा आहे. जर तुम्ही झोपेशी तडजोड करत असाल तर तुम्ही स्वतःला लठ्ठपणा, हृदयविकार इत्यादी गंभीर आरोग्य समस्यांना सामोरे जात आहात. 2. चिंता आणि तणाव व्यवस्थापित करा. चिंता आणि तणाव तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी वाईट आहेत. व्यस्त जीवनामुळे आपल्याला चिंता आणि तणाव निर्माण झाला आहे आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये तणावाची अनेक कारणे आहेत. तणावाचा तुमच्या एकूण आरोग्यावर गंभीरपणे हानिकारक परिणाम होऊ शकतो. 3. संतुलित आहार घ्या. जेवण वगळू नका किंवा जंक फूड वारंवार खाऊ नका. तुमचा आहार संतुलित ठेवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुमच्या आहारात तुमच्या शरीराला आवश्यक असलेले सर्व पोषक घटक जसे की जीवनसत्वे, खनिजे, कर्बोदके इत्यादी समाविष्ट करा. 4. व्यायामाची सवय लावा. चांगल्या आरोग्यासाठी शारीरिक व्यायाम आवश्यक आहे. व्यायामामुळे केवळ अतिरिक्त कॅलरीज जाळण्यास किंवा शरीराला आकार ठेवण्यास मदत होत नाही तर रोगांपासून दूर राहण्यासही मदत होते. व्यायामाचा अर्थ असा नाही की तुम्हाला व्यायामशाळेत सामील व्हावे लागेल. वेगवान चालणे, जॉगिंग, योग, पोहणे किंवा दररोज मैदानी खेळ खेळणे यामुळेही तुमची तब्येत गुलाबी राहू शकते. 5. जास्त वेळ बसू नका. जास्त वेळ बसून राहिल्याने शरीराला उच्च रक्तदाब, मणक्याच्या समस्या, लठ्ठपणा इत्यादी अनेक आरोग्यविषयक विकारांचा सामना करावा लागू शकतो. जर तुमच्याकडे एखादे काम असेल ज्यासाठी तुम्हाला जास्त वेळ बसावे लागते तर तुम्ही काही पावले चालत असल्याची खात्री करा. 6. वाईट सवयी सोडा. जीवन जगण्याची सुरुवात चुकीच्या सवयी सोडण्यापासून होते. धूम्रपान आणि मद्यपान यांसारख्या वाईट सवयी ठेवल्याने हृदयविकार, यकृत निकामी होणे इत्यादी गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो. 7. प्रदूषणापासून स्वतःचे रक्षण करा. हवेपासून पाणी आणि मातीपर्यंत सर्वत्र प्रदूषण आहे. आपण आपल्या सभोवतालचे वातावरण प्रदूषित करू नये आणि आपल्या सभोवतालच्या प्रदूषणापासून स्वतःचे रक्षण केले पाहिजे, मग ते घरामध्ये असो किंवा घराबाहेर. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.